श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या माझ्या लाडक्या मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्ही चुकूनही दुर्लक्ष करू नका, कारण डिसेंबर महिना तुमच्यासाठी काहीतरी सामान्य घेऊन आलेला नाहीये. तुमच्या नशिबाच्या आकाशात सध्या शनी, राहू आणि चंद्राचा जो महायोग सुरू आहे ना, त्याने एक महायुद्ध पुकारले आहे. हा काळ साधासुद्धा नाहीये. हा काळ म्हणजे वर्षानुवर्षे तुमच्या यशाचा मत्सर करणाऱ्या आणि शांतपणे तुम्हाला दुखावत असलेल्या लोकांचे खरे चेहरे उघड करणारा आहे. ही ग्रहस्थिती तुमच्या आयुष्यात एका मागोमाग एक असे 7 मोठे धक्के बसणार आहेत. तुम्हाला उत्सुकता वाटेल की हे धक्के नेमके कोणते आहेत. तुमचा विश्वासघात करणारे लोक कोण आहेत. तुमचा पैसा अचानक का अडकतोय आणि या संकटातून बाहेर पडल्यावर तुमचं नशीब कसं आणि किती वेगाने बदलणार आहे. हे 7 धक्के तुमच्यासाठी आयुष्यात 7 प्रचंड संधींमध्ये रूपांतरित होणार आहेत. ज्या शत्रूंनी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला त्यांचे नशीब स्वतः शनिदेव उलटवणार आहेत. मेष राशीच्या जातकांनो, ही संधी आहे तुमच्या आयुष्यातले सर्वात मोठे सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची. त्यासाठी तुम्हाला फक्त पुढचे 10 ते 15 मिनिटं पूर्ण सावध राहायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. मेष राशीच्या जातकांनो, या डिसेंबर महिन्यात तुम्हाला बसणारा सर्वात मोठा मानसिक धक्का असेल तो तुमच्या गुप्त शत्रूंचा अचानक झालेला सक्रियपणा. ज्या व्यक्तीला तुम्ही अगदी आपला मानलं, ज्यावर आंधळा विश्वास ठेवला, तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे धोका देऊ शकते. तुमच्या डोळ्यासमोर हसणारी ही जहरी शक्ती तुमच्या प्रगतीमुळे आणि तुमच्या आनंदी राहण्यामुळे अस्वस्थ झाली आहे. ते तुमचा आनंद सहन करू शकत नाहीत. खोटे बोल आणि अफवा. ते तुमच्या नावावरून खोटे बोल, तुमच्या कामात अडथळे आणि विशेषतः सोशल मीडियावरील गोपनीय गोष्टींचा गैरवापर करून तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतील. तुमची प्रसिद्धीची परीक्षा घेतील. तुमच्या मुखातून निघालेले एक साधे विधान किंवा ऑफिसमध्ये झालेली एखादी छोटीशी चूक याला मोठे रूप दिले जाईल. तुमच्या विश्वासाने सांगितलेली गोष्ट उघड करून तुम्हाला बदनाम केले जाईल. लोक काय म्हणतील या विचारांचा प्रचंड दबाव तुमच्या मनावर येईल. पण घाबरू नका. हा केवळ तुमच्या आत्मविश्वासाचा आणि आत्मसन्मानाचा कस आहे. शनी महाराजांची शपथ आहे, ज्यांनी तुमचे नाव खेचले त्यांच्या नशिबाची दोरी स्वतः शनीच कापतील. काही काळ तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसला तरी यानंतर ती पूर्वीपेक्षा अधिक उंच होणार आहे. पुढील मोठा प्रहर तुमच्या आयुष्यातील सर्वात नाजूक धाग्यावर होणार आहे. तुमच्या प्रेमसंबंधावर आणि जवळच्या नात्यांवर या काळात भावनांची एक मोठी आणि कठोर परीक्षा सुरू होईल. ज्या व्यक्तीवर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता त्याच व्यक्तीबद्दल तुमच्या मनात अचानक शंका निर्माण होऊ शकते. ही शंका खरी आहे की कोणीतरी नकारात्मक ऊर्जेचा वापर करून निर्माण केलेला भ्रम आहे, हे समजणे अत्यंत कठीण होईल. या तणावामध्ये आणखी भर घालणारी आणि तुमच्या मनात उत्सुकता निर्माण करणारी घटना म्हणजे जुन्या शत्रूंचे पुनरागमन. तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती होती जिच्यामुळे तुम्ही खूप दुखावलात, त्रासलात आणि तुटलात. तीच व्यक्ती किंवा तिचे नाव पुन्हा एकदा तुमच्या समोर येणार आहे. गोड बोलून तुमच्याकडून गुपिते काढण्याचा प्रयत्न करेल. हा सस्पेन्स तुम्हाला सतत अस्वस्थ ठेवेल की त्यांच्यावर विश्वास ठेवायचा की नाही. मेष राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्यासाठी केवळ परीक्षा नाही तर नात्यांची शुद्धी करणारा आहे. ज्यांचे नाते खरे आणि प्रामाणिक असेल त्यांना हे दिवस अधिकच जवळ आणतील. ज्या नात्यात खोटेपणा असेल ते काळाच्या चाळणीतून बाहेर फेकले जाईल. तुम्ही विजयी होऊन तुमच्या नात्यांचे रक्षण कराल. पुढील मोठा धक्का थेट तुमच्या आर्थिक भाग्यावर बसणार आहे. या डिसेंबरमध्ये
तुमच्या मनात गहन भीती निर्माण होऊ शकते. तुमच्या आयुष्यात एक आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता आहे. तुमचा जो पैसा निश्चित येणारा होता तो अचानक अडकेल. चोरी होणे, पाकीट मारले जाणे आणि कर्जाचा ताण वाढणे अशा घटनांमुळे तुम्ही सस्पेन्समध्ये राहाल की हे अचानक काय घडत आहे. अचानक कोणीतरी तुमच्याकडे येऊन यात मोठी गुंतवणूक कर, मोठा फायदा होईल असे सांगण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या जातकांनो, ही एक मोठी सापळा असू शकतो. चुकीचा निर्णय तुम्हाला मोठा पश्चाताप ठरू शकतो. लक्षात ठेवा, शनी महाराज सध्या तुमच्या कर्माच्या स्थानाचे स्वामी आहेत आणि ते तुम्हाला आर्थिक शिस्त शिकवण्यासाठीच ही परीक्षा घेत आहेत. हा काळ खेळ केवळ तात्पुरता आहे. शनी महाराजांचे अभेद्य संरक्षण तुमच्या सोबत आहे. ही परीक्षा संपताच तुमचा पैसा, तुमचे नशीब आणि तुमची प्रतिष्ठा जबरदस्त ताकदीने परत येईल. आता पुढील वार होणार आहे तो तुमच्या सर्वात नाजूक स्तंभावर. तुमच्या आरोग्यावर. पुढील काही दिवसात तुम्हाला अचानक शरीरात शीतलता आणि डोकेदुखी, चक्कर येणे, नसांमध्ये वेदना किंवा झोप न लागणे अशा समस्या जाणवू शकतात. हे केवळ शारीरिक आजार नाहीत, हा थेट तुमच्या ऊर्जेवर झालेला हल्ला आहे. तुम्हाला असा अचानक झालेला थकवा जाणवेल, रात्रीची दहशत अनुभवण्यास मिळू शकते, झोपेत दडपण जाणवते, भयंकर स्वप्ने पडणे किंवा अचानक धडधड वाढणे, डोळ्यात जळजळ होणे, गळा अडकणे किंवा सकाळी उठल्यासारखं न वाटणे हे संकेत सांगतात की तुमच्यावर बुरी नजर आणि नकारात्मक ऊर्जा लागू झालेली आहे. या संरक्षणासाठी काय उपाय कराल तर तात्काळ संरक्षणासाठी उपाययोजना करा. या तीन रात्रींसाठी पलंगाजवळ तुपाचा दिवा लावा, मीठ पाण्याने पाय धुवा आणि झोपण्यापूर्वी ओम नमः शिवायचा मंत्र जप करा. यामुळे कोणतीही शक्ती तुम्हाला घाबरू शकणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, सर्व संकटे आणि परीक्षांचा सामना केल्यानंतर आता वेळेचा काटा तुमच्या बाजूने वेगाने फिरणार आहे. या डिसेंबर महिन्यात तुमच्या नशिबात एक अशी आर्थिक ऊर्जा सक्रिय होत आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात अचानक आणि प्रचंड धनलाभ होणे योग निर्माण होईल. हा क्षण तुमच्या जोडीदाराला गेम चेंजर ठरणार आहे. अनेक दिवसांपासूनच अडकलेले जुने पैसे परत मिळतील. नोकरीत बोनस, इन्सेंटिव्ह किंवा प्रमोशन मिळेल किंवा वडिलोपार्जित मालमत्तेतून मोठा फायदा होईल. जर तुम्हाला स्वप्नात पैसा, सोने किंवा मंदिर दिसले, एखाद्या अनोळखी नंबरवरून शुभ बातमी मिळाली किंवा मनात अचानक एक गहाण सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली, तर समजा की तुमच्यावर श्री महालक्ष्मी देवीचा आशीर्वाद सुरू झाला आहे. या धनलाभाने गेल्या अनेक दिवसाचा आर्थिक ताण पूर्णपणे संपून जाईल आणि नशिबाची पूर्णपणे बदलणार आहे. नशिबाची दिशा पूर्णपणे बदलणार आहे. आता मोठ्या लाभाचा ओघ सुरू होऊन घरात समृद्धी येणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, या चमत्काराला पुष्टी देण्यासाठी आणि नशिबाच्या तिजोरीचे दार कायमस्वरूपी उघडण्यासाठी एक त्वरित आणि प्रभावी उपाय करा. पहिला उपाय म्हणजे शुक्रवार किंवा बुधवार या दिवशी लाल किंवा पिवळे फूल महालक्ष्मी देवी समोर अर्पण करा. श्रीम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 27 वेळा जप करा. लक्षात ठेवा, शनी तुमच्या यशाची परीक्षा घेण्यासाठी आला होता, पण आता यशाचं राज्य फक्त तुमचंच आहे. फक्त नकारात्मकतेपासून दूर राहा आणि सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. तुम्हाला जर या भविष्यवाणीवर आणि दैवी कृपेवर पूर्ण विश्वास असेल आणि तुमच्या जीवनात सर्व आनंदाचे क्षण असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये सच्चे मनाने, शुद्ध मनाने, पूर्ण श्रद्धेने लिहा.
हर हर महादेव. जय